त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, कालच आपला भारताचा शेजारी देश बांगलादेश, ज्याचं अस्तित्व 1971 नंतर अस्तित्वात आलं, या बांगलादेशामध्ये निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये सलग चौथ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा शेख हसीना या पंतप्रधान पदावर विराजमान झाल्या आहेत, निवडून आल्या आहेत. बांगलादेशमध्ये ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांवर बांगलादेशच्या विरोधी पक्षाने बहिष्कार टाकलेला होता आणि तरीही निवडणुका झाल्या विरोधी पक्षांच्या सहभागाशिवाय. एकूण मतदान 40% झालं आणि या निवडणूक प्रक्रियेत जे आंतरराष्ट्रीय निरीक्षक होते त्यांनी असं म्हटलं की या निवडणुका कुठल्याही घातपाताशिवाय किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टीशिवाय सुरक्षित पार पडल्या असं म्हटलेलं आहे. पण याच दरम्यान कालच व्हिडेम डेमोक्रॉसी रिपोर्ट 2023 व्हिडेमचा लोकशाही अहवाल 2023चा प्रसिद्ध झाला आणि या अहवालाने ज्या महत्त्वपूर्ण बाबी नोंदवल्या आहेत त्या महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. म्हणजे जग चेक अँड बॅलन्स, म्हणजे डेमोक्रॉसीचा जो खरा गाभा आहे, चेक अँड बॅलन्स म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणतीही संस्था ही एकमेकांच्या चेक आणि बॅलन्सवर उभी असते. म्हणजे एखादी कायदेमंडळ हे पूर्णपणे सत्ता आपल्या हातात घेऊ शकत नाही. त्यांनी कायदा बनवला तर न्यायपालिका तो तपासून पाहणार. म्हणजे एकमेकांनी ज्या गोष्टी बनवल्या तिथं चेक आहे आणि म्हणून तो लोकशाहीचा बॅलन्स आहे. पण या चेक अँड बॅलन्समध्ये लोकशाहीच्या 2023च्या या रिपोर्टमध्ये नेमकं काय आलेलं आहे हे आपण आता पाहणार आहोत. या अहवालाने असं म्हटले की जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 72% लोकसंख्या ही ऑटोक्रायझर्स म्हणजे एकाधिकारशहा असणाऱ्या सत्तांच्या कचाट्यात जगाची 72% लोकसंख्या सापडलेली आहे. आता त्याचवेळी जगाच्या एकूण या लोकसंख्येमध्ये जे आहे हा रिपोर्ट जे काही म्हणतो की यामुळे शिक्षण आणि प्रसारमाध्यम यांच्या राजकीयकरणाला देखील एक प्रकारे सुरुवात झाली. म्हणजे इथलं जे स्वातंत्र्य आहे शैक्षणिक संस्थांचं आणि प्रसारमाध्यमांचं हे धोक्यात आलेलं आहे. आणि हा अहवाल असं म्हणतो की 2022 पर्यंतची जगाची जी लोकशाही आहे ती खाली आलेली आहे. डेमोक्रॉसी ऑटोक्रॅसीच्याकडे दिशेनं ती गेलेली आहे, झुकलेली आहे. आणि म्हणून यामध्ये ते असं म्हणतात की 1986च्या अवस्थेत ही लोकशाही आली. आपल्याला माहिती आहे की शीतयुद्ध जेव्हा जगात होतं म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्ता असताना जगाची जी विभागणी होती भांडवली आणि कम्युनिस्ट अशा विचारसरणीमध्ये आणि अशा राजकीय सत्तांमध्ये विभागलेलं जग हे शीतयुद्धाच्या काळात कोणत्याही व्यवस्थेला एकाधिकारशाही मिळवता येणार नाही या दृष्टीनं कार्यरत होती. आणि शीतयुद्ध जसं संपलं तसं डेमोक्रॉसी ही ऑटोक्रॉसीच्या दिशेने जायला लागली आहे असा हा अहवाल म्हणतो. हा अहवाल जो आहे हा गोथेनबर्ग विद्यापीठाच्या अंतर्गत म्हणजे जगातल्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या 4000 तज्ज्ञांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. आणि पुन्हा जवळपास 180 देशांमध्ये हा एकूण सर्वे झालेला आहे आणि त्या देशांच्या तिथल्या तज्ज्ञांनी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनीही या अहवालामध्ये आपली मदत केलेली आहे. तर हा अहवाल जे काही म्हणतो आहे, जी काही आपली निरीक्षणं नोंदवतो आहे त्यामध्ये 2024मध्ये आता जगात 2024 जे चाललेले वर्ष जानेवारी महिना चालू आहे या वर्षी जगातल्या 50 देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. आणि या निवडणुका ज्या काही होतील त्या लोकशाही देशांमध्येही होणार आहेत. तर या जगाचं लोकशाही ही ऑटोक्रॅसीकडे कशी चाललेली आहे याचं निरीक्षण नोंदवताना या अहवालाने काही प्रमुख आकडेवारी आपल्यासमोर ठेवलेली आहे. काय आहे ही प्रमुख आकडेवारी? गेल्या 2 दशकात
ज्या उदारमतवादी लोकशाहीकडून एकाधिकारशाहीच्या जग अधिक जवळ गेलं आहे. आणि मग हे कसं, हे कुठले देश आहेत? त्याच्यामध्ये पूर्व युरोप आपण म्हणतो, युरोपीय देशांमध्ये लोकशाही आहे, पण या पूर्व युरोपीय देशांचाही याच्यामध्ये समावेश होतो. मध्य आशियाचे जे देश आहेत यांचाही यामध्ये समावेश होतो. लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देश, ज्याला आपण वेस्ट इंडिज वगैरे सारखी बेटं म्हणतो, यांचाही यामध्ये समावेश होतो. आता हा अहवाल जी महत्त्वाची आकडेवारी आपल्यासमोर ठेवतो, ही आकडेवारी काय की 28% लोकसंख्या जगाची जी आहे ती बंदिस्त ऑटोक्रॅसी, म्हणजे एक प्रकारची बंदिस्त हुकुमशाही, म्हणजे एकपक्षीय सत्ता ज्या देशांमध्ये आहे अशा देशातली 28% लोकसंख्या, म्हणजे हे 28% लोकसंख्या म्हणजे थोडकी नव्हे, तर जवळपास ही लोकसंख्या 240 कोटी एवढी ही लोकसंख्या ही अशा प्रकारच्या एकाधिकारशाही, पूर्णपणे एकपक्षीय सत्ता, हुकुमशाही असणाऱ्या देशांमध्ये राहते. 13% लोकसंख्या म्हणजे ज्यामध्ये आपण असं म्हणूया की उदारमतवादी लोकशाही जी आहे त्यामध्ये फक्त 13% लोकसंख्या, म्हणजे जगाची जर आपण आजची लोकसंख्या पाहिली ती 800 कोटी म्हणजे 8 अब्ज. तर या 8 अब्जच्या आपण जर 13% लोकसंख्या जर पाहिली तर जवळपास 100 कोटी लोकसंख्या ही जगाची ही उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेमध्ये राहते आहे. आणि जगातल्या 30 देशांमध्ये सध्या निवडणूक प्रक्रिया जी होते आहे, जगातल्या 30 देशांमधली निवडणूक प्रक्रिया ही ढासळलेली आहे, खालावलेली आहे. म्हणजे लोकशाही पद्धतीच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी निवडणुका होत नाही असा हा अहवाल म्हणतो. आणि जगात शुद्ध लोकशाही असणारे म्हणजे पूर्णपणे डेमोक्रॅसी ज्याचं पालन होत आहे, डेमोक्रॅसी सिस्टीमचं, पण हा अहवाल हे म्हणतोय की जगातल्या सर्व लोकशाही देशांमध्ये किमान लोकशाहीचं एक तरी तंत्र बाधित झालेलं आहे. म्हणजे किमान एक तरी लोकशाही तंत्र बाधित झालेलं असूनही हा अहवाल असं म्हणतो की जगातल्या 14 देशांमध्ये अजूनही पूर्ण लोकशाही शिल्लक आहे. आता याहीमध्ये म्हणजे गेल्या वर्षी एकाधिकारशाही ऑटोक्रॅसीकडे जाणाऱ्या देशांची जी संख्या होती ती 33 होती आणि यावेळी ती 42 झालेली आहे. म्हणजे डेमोक्रॅसीकडून, लोकशाहीकडून एकाधिकारशाहीकडे जाणाऱ्यांची किंवा एकाधिकारशाही प्रस्थापित करणाऱ्या देशांची जी संख्या आहे ही गत वर्षापेक्षा ही आता जवळपास 9ने वाढलेली आहे, म्हणजे ती 42 एवढी झाली आहे. आता या एकाधिकारशाहीमुळे, ऑटोक्रॅसीमुळे काय होतं नेमकं? सर्वात पहिलं प्रसारमाध्यमांवरची बंधनं खूप लागू केली जातात. म्हणजे प्रसारमाध्यमं ही पारतंत्र्यातच जातात. शिक्षण स्वातंत्र्याचा संकोच होतो. म्हणजे आपण पाहिलं की म्हणजे हे जागतिक पातळीची गोष्ट आपण म्हणतोय, जागतिक अहवाल हे म्हणतोय आणि एकूणी हे जगाच्या संदर्भात तो म्हणतो आहे. म्हणजे प्रसारमाध्यमांवर बंधनं आणि शिक्षणाचा स्वातंत्र्याचा संकोच हे याचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, कलात्मक या स्वातंत्र्याचा संकोच होतो आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठल्याही विषयावर जी एक मोकळी चर्चा होते, मुक्त चर्चा होते, या चर्चेवर बंधने किंवा बंदी आणली जाते. बंदी आणली गेली हे आजच्या जगाच्या लोकशाहीचं. आणि हे कसं केलं जातं? याच्यात आणखी लोकांना चुकीची माहिती, मिसइन्फॉर्मेशन, लोकांना चुकीची माहिती पुरवणं आणि चुकीच्या माहितीतून लोकांच्या मतांचं ध्रुवीकरण, म्हणजे लोकांच्या विचारांचं ध्रुवीकरण, कुठलाही एक एक्स्ट्रीम विचार, अतिवादी विचार पेरायचा आणि त्या अतिवादी विचाराचं एक चुकीची माहिती पसरवून त्याभोवती लोकांचा वेठोळा एक गोळा करायचा, अशा पद्धतीची ही कार्यपद्धती जगभरात चाललेली आहे.
आता ही जी ॲटोक्रॉसी, डेमोक्रॉसीचं जे ॲटोक्रॉसी होते आहे, मग ही कायम होते आहे, प्रस्थापित होते आहे, की या विरोधात लोक काही करत आहेत की नाही? काय नेमकं याचं म्हणजे सत्ता ज्यांच्या हातात आहे ते जेव्हा लोकशाहीचा संकोच करतात तेव्हा ही जगातली जी जनता आहे, जगातले जे लोक आहेत, या संदर्भात आपलं काही कर्तव्य बजावतात का? तर हा अहवाल म्हणतो बजावतात. ते कसं? तर त्यांचं म्हणणं असं आहे की जगातल्या 10 पैकी 8 देशांनी जे ऑटोक्रॅसीकडे झुकत होते, ज्या प्रमुख देश गेल्या 10 वर्षामध्ये जे ऑटोक्रॅसीकडे झुकत होते, त्यापैकी 10 पैकी 8 देशांनी आपल्या लोकशाही व्यवस्थेला राखण्यामध्ये यश मिळवलं आहे. 10 पैकी 4 देशांमध्ये 3 वर्षासाठी पूर्णपणे ऑटोक्रॅसी म्हणजे एकाधिकारशाही आली होती आणि या एकाधिकारशाहीच्या विरोधात तिथली जनता उभी राहिली आणि त्यांनी बाउन्स बॅक आपली लोकशाही टिकवण्याचं काम केलं. जगातल्या 8 देशात लोकशाही ही बाउन्स बॅक झाली म्हणजे पुन्हा प्रस्थापना झाली. ही कशी झाली? आपोआप झाली का? तर या अहवालाने त्याच्या 5 महत्त्वपूर्ण घटकांकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे. तर ज्या लोकशाही देशांमध्ये ऑटोक्रॅसी किंवा एकाधिकारशाही ही मोठ्या प्रमाणात रुजू पाहत होती, त्यासाठी प्रयत्न केले जात होते, त्या देशातल्या राजकीय सत्ता प्रयत्न करत असताना 5 घटकांच्या आधारे पुन्हा लोकशाही, डेमोक्रॅसी बाउन्स बॅक झाली, पुन्हा तिची प्रस्थापना झाली. हे 5 घटक नेमके काय होते? तर हे आपण पाहूया. एकाधिकारशाहीच्या विरोधात लोकांनी मोठ्या प्रमाणात संघटित होणं, की ज्या देशामध्ये लोकशाही ही ऑटोक्रॅसीकडे वळत होती, अशा देशामध्ये त्या ऑटोक्रॅसीला विरोध करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आणि हा पहिला घटक हा अहवाल नोंदवतो की लोकांचं मोठ्या प्रमाणात संघटित होणं. दुसरा घटक म्हणजे ऑटोक्रॅसीकडे जात असताना न्यायपालिकेला त्या लोकशाही देशांनी उद्ध्वस्त करण्याचं किंवा न्यायपालिका राजकीय सत्तेने हातात घेण्याचं एक तंत्र अवलंबलं होतं. ती ज्युडिशरी किंवा ती न्यायपालिका जगातल्या त्या लोकशाही देशांनी न्यायपालिकेच्या किंवा न्यायाधीशांच्या ज्युडिशरीच्या आधिपत्याखाली पुन्हा तिची प्रस्थापना केली. दुसरा घटक. त्याचप्रमाणे विरोधी पक्ष जे आहेत, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले जे राजकीय पक्ष आहेत, त्या राजकीय पक्षांचं त्या देशातील सिव्हिल सोसायटी, जनतेची जी सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन ज्या आहेत, जनता जी आहे, त्याच्याशी अधिक संधान किंवा त्यांना अधिक संघटित करण्याचा उपक्रम किंवा त्याला प्राधान्य नेमकं दिलं गेलं. त्या देशातील निवडणुकीच्या प्रक्रिया या गुंतागुंतीच्या असल्या तरी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून त्या गुंतागुंतीच्या निवडणुकीतही त्या देशातल्या विरोधी पक्षांनी यश मिळवलं. आणि हे सगळे घटक त्या देशात होत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकशाही मानणाऱ्या देशांनी किंवा लोकशाहीचे समर्थन करणाऱ्या नागरिकांनी किंवा जगाने, लोकशाहीचं समर्थन करणाऱ्या जगाने आणि लोकशाहीचं संरक्षण करणाऱ्या जगाने, समर्थन आणि संरक्षण या दोन्ही घटकांना जिवंत ठेवू पाहणारे जगभरातले घटक यांची त्या देशात त्यांना मदत झाली. हे 5 घटक लोकशाहीला बाउन्स बॅक करण्यासाठी त्या देशांमध्ये फार महत्त्वपूर्ण घटक हे ठरलेत. आणि म्हणून आता आपण असं पाहूया की जगातल्या एकूण 72% लोकसंख्येला आज एकाधिकारशाहीच्या खाली राहावं लागत आहे. म्हणजे जवळपास 570 कोटी लोकांना एकाधिकारशाहीच्या खाली आज राहावं लागतं आहे. आणि म्हणून जेव्हा एकाधिकारशाहीच्या अंतर्गत जगातली कुठली जनता येत असेल, लोक येत असेल, त्यांच्या लोकांच्या नैसर्गिक अधिकाराचं हनन होतं. आणि म्हणून शीतयुद्ध संपल्यानंतर लोकशाही प्रक्रियेला जो जगभरात धोका दिसतो आहे, त्या धोक्याविरोधात त्या देशातली जनता, जगातली जनता उभी राहिली आहे आणि त्यांनी लोकशाहीला बाउन्स बॅक केलेला आहे. लोकशाही आपल्या पायावर पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडेम या अहवालाचा अंतिम निष्कर्ष म्हणतो. आजचा हा एपिसोड आम्ही आपल्या खास करून माहितीसाठी दिलाय. आपल्याला तो आवडला असेल तर निश्चितपणे शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.